नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण पाहत आहोत मराठी व्याकरण या विषयातील मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा हा आपला टॉपिक आजचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा तलाठी भरतीची तयारी करत असाल, त्याचबरोबर तुम्ही जर ग्रामसेवक किंवा जिल्हा परिषद भरतीची तयारी करत असाल, म्हणजेच तुम्ही आपल्या महाराष्ट्रात होणाऱ्या कोणत्याही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा हा टॉपिक असणार आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त म्हणी आणि त्यांचे अर्थ हा टॉपिक आजचा असणार आहे. सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये हा टॉपिक आपल्याला विचारण्यात येतो. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आरंभ एज्युटेक या आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या PDF आणि अपडेट्स देत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. सुरू करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओला. पाहूया मित्रांनो काय आहेत म्हणी. चोरांच्या हातचे लंगोट. चोरांच्या हातची लंगोट या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो, ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते, ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून काहीतरी मिळणे. चोराच्या हातची लंगोट म्हणजे जी अशी व्यक्ती जिच्याकडून काहीच मिळण्याची अपेक्षा नसते, म्हणजे जी व्यक्ती आपल्याला काहीच देऊ शकत नाही, अशा व्यक्तीकडून सुद्धा थोडीशी का होईना पण गोष्ट आपल्याला मिळणे, म्हणजे काहीतरी गोष्ट मिळणे. आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून समजा काहीतरी मोठी गोष्ट पाहिजे, पण त्याच्याकडून आपल्याला छोटी का होईना ती गोष्ट प्राप्त होणे म्हणजे चोराच्या हातची लंगोट मिळणे. पुढची म्हण पहा. पुढची म्हण आहे, जे न देखे रवी ते देखे कवी. जे न देखे रवी ते देखे कवी. आता या शब्दांवरूनच मित्रांनो तुम्हाला थोडीफार आयडिया आलेली असेल की या म्हणीचा अर्थ काय आहे. तर पाहूया म्हणीचा अर्थ काय आहे. म्हणीचा अर्थ पहा, जे सूर्य देखील पाहू शकत नाही ते कवी हा कल्पनेने पाहू शकतो. म्हणजे काय, सूर्य ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा सूर्याची किरणं जिथे पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी कवी हा कल्पनेनेच पाहू शकतो. तुम्ही खूप सारे कवी पाहिले असतील पहा, कवी ऐकले असतील, कविता ऐकल्या असतील. त्या कविता ज्याप्रमाणे असतात मित्रांनो, ज्याप्रमाणे कल्पना असतात, अशा कल्पना सूर्य करू शकतो का? किंवा सूर्याची किरणे अशा कल्पनांपर्यंत पोहोचू शकतात का? नाही. त्यामुळे या म्हणीचा अर्थ आहे, जे सूर्य देखील पाहू शकत नाही, ते कवी आपल्या कल्पनेने पाहू शकतो. म्हणजेच जे न देखे रवी ते देखे कवी. त्यानंतर पहा पुढची म्हण आहे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आता या ठिकाणी तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे खरंच मारायचं का आपल्याला? तर नाही. या म्हणीचा अर्थ होतो पहा, एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे, म्हणजे कारण नसताना एखाद्याला शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे. म्हणजे काय, तर एखाद्याला शिक्षा तर करायची, मात्र त्याला तक्रार करण्याचा मार्ग द्यायचा का? तर नाही. तक्रार नाही करू द्यायची. म्हणजे काय, तर फक्त शिक्षा द्यायची आणि तक्रार देखील करू द्यायची नाही. म्हणजे काय, तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणे. पुढची म्हण पहा काय, तर पुढची म्हण आहे, ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे. ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे. या म्हणीचा अर्थ होतो पहा मित्रांनो, सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे. सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे. म्हणजे ओझे उचल असं काम सांगितलं तर म्हणायचं बाजीराव कोठे. बाजीराव कोठे म्हणजे ह्याचा काय अर्थ झाला, काम दिलं सोडून आणि भलत्या चौकशा करायच्या, आपल्या कामाशी काम ठेवायचं नाही. पुढची म्हण पहा, गरजेल तो पडेल काय. गरजेल तो पडेल काय म्हणजे काय, केवळ बोलणाऱ्या माणसांकडून काही घडत नाही. केवळ बोलणाऱ्या माणसांकडून, या ठिकाणी थोडी टायपिंग मिस्टेक आहे. केवळ बोलणाऱ्या माणसांकडून काही घडत नाही म्हणजे काय, गरजेल तो पडेल काय. मित्रांनो, म्हणी आणि त्यांचे अर्थ आपण सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
जर तुम्हाला म्हणी आणि त्यांचे अर्थ समजत असतील, सोपे वाटत असतील, तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत, आपल्या ग्रुपपर्यंत नक्की शेअर करा. पहा पुढची म्हण काय? कामापुरता मामा, कामापुरता मामा. या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. काही माणसे असतात पहा मित्रांनो अशी, जी आपल्यासोबत कामापुरती मामा याप्रमाणे वागतात. म्हणजे काय करतात ते? काम होईपर्यंत आपल्याशी गोड गोड बोलतात आणि काम झालं की काहीही संबंध ठेवत नाहीत. बरोबर का? संबंधच आपल्यासोबत ठेवत नाहीत. म्हणजे विचारत देखील नाहीत, "अरे तू कुठे आहेस? काय आहेस? कसं आहेस?" बरोबर का? याचा अर्थ काय होतो? कामापुरता मामा. म्हणजे काम असेपर्यंत गोड-गोड बोलायचं आणि नंतर साधं विचारायचं देखील नाही. त्यानंतर पहा पुढची म्हण आहे, "गरज सरो वैद्य मरो." गरज सरो वैद्य मरो. या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो, एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे आणि गरज संपल्यावर ओळखही न ठेवणे. म्हणजे काय? गरज सरो आणि वैद्य मरो. म्हणजे काय? तर आपल्याला जोपर्यंत दुसऱ्याची गरज आहे, तोपर्यंत त्याच्याशी चांगलेपणा ठेवणे, चांगलेपणाने वागणे आणि एकदा गरज संपली, की तू कोण आणि मी कोण? तू कोण आणि मी कोण? असे पण लोक खूप सारे असतात आपल्या आजूबाजूला, जे गरज संपली, की तू कोण आणि मी कोण असं वागतात. बरोबर आहे का? यालाच म्हणतात गरज सरो आणि वैद्य मरो. पुढची म्हण पहा, घेता दिवाळी आणि देता शिमगा. घेता दिवाळी, देता शिमगा. या म्हणीचा अर्थ काय होतो? या म्हणीचा अर्थ होतो, घ्यायला आनंद वाटतो, द्यायला मात्र बोंबाबोंब होते. म्हणजे घेता वेळेस अगदी आनंदाने घ्यायची आणि देता वेळेस म्हणायचं, "अरे माझ्याकडे तर काहीच नाही." म्हणजे काय? देता वेळेस बोंबाबोंब करायची आणि घेता वेळेस मात्र आनंदाने घ्यायचं. म्हणजे काय? घेता दिवाळी, देता शिमगा. त्यानंतर पहा, दिल चंगा तो कटोती में गंगा. दिल चंगा तो कटोती में गंगा. म्हणजे काय? तर अंतःकरण पवित्र असेल, तर गंगा आपल्या जवळच असते. थोडक्यात सांगायचं तर आपले मन शुद्ध असेल, तर आपल्याला कोणत्याही गंगेत जाऊन डुबकी मारण्याची गरज नाही. म्हणजे काय? तर आपले मन चांगले असायला पाहिजे. थोडक्यात काय? तर दिल चंगा तो कटोती में गंगा. म्हणजे गंगा आपल्या जवळच आहे, जर आपलं मन चांगलं असेल तर. त्यानंतर पहा, 10 की लकडी एक का बोजा. 10 की लकडी एक का बोजा. या म्हणीचा अर्थ पहा मित्रांनो, 10 की लकडी एक का बोजा. या म्हणीचा अर्थ होतो, प्रत्येकाने थोडासा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते. म्हणजेच काय? तर एखादे मोठे जर काम असेल, तर ते सर्वांनी मिळून केल्यास ते काम सर सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होते. ठीक आहे? समजते का मित्रांनो? त्यानंतर पहा पुढची म्हण काय? वळणावरचे पाणी वळणावर जाणे. वळणावरचे पाणी वळणावर जाणे. म्हणजेच काय? तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या गोष्टी घडणारच. म्हणजे काय? निसर्गाच्या नियमाप्रमाणे गोष्टी घडणे. वळणावरचे पाणी वळणावर जाणे म्हणजे काय? निसर्गाच्या नियमाप्रमाणे गोष्टी घडणे. त्यानंतर पहा पुढील म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार. शहाण्याला शब्दांचा मार. म्हणजे काय? तर शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी ती पुरेसी असते. म्हणजेच काय? शहाण्याला शब्दांचा मार. म्हणजे एखाद्या शहाण्या व्यक्तीला शब्दांनी समजावून सांगितलं तरी ती व्यक्ती समजते. शहाण्याला शब्दांचा मार. त्यानंतर पुढील म्हण पहा, राईचा पर्वत करणे. राईचा पर्वत करणे म्हणजे काय? या म्हणीचा अर्थ काय होतो? तर पहा, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करून सांगणे. राईचा पर्वत करणे म्हणजे काय? तर छोटीशी गोष्ट असेल तर तिला असं मोठंसं बनवून सांगणे. म्हणजे काय? राईचा पहाड करणे. राईचा काय करणे? पहाड करणे. म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट असेल, जर का मुंगी चावली तर म्हणायचं साप चावला. याप्रमाणे राईचा पहाड करणे, राईचा पर्वत करणे. त्यानंतर पुढची म्हण पहा, लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. या म्हणीचा अर्थ पहा मित्रांनो, निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करीत नाही.
लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा. म्हणजे कोणीही काही म्हटलं तरी निर्लज्ज मनुष्याला काही फरक पडतो का? नाही. म्हणजेच काय? निर्लज्ज म्हण असेल तर कुणी काही देखील म्हणलं तर आपल्याला काही फरक पडत नाही. निर्लज्ज माणसाला काहीही फरक पडत नाही. त्याचबरोबर पळसाला पाने तीनच, पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ होतो सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. सर्वत्र सारखी परिस्थिती असणे म्हणजे काय? पळसाला पाने तीनच. मित्रांनो, आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. पुढची म्हण आहे पहा, बळी तो कानपिळी, बळी तो कानपिळी. या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो, बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो. बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो म्हणजे काय? जे बलवान मनुष्य असतात, शक्तिशाली असतात, ज्यांच्याकडे पॉवर असते, असे व्यक्ती काय करतात? दुबळ्या लोकांवर सत्ता गाजवितात. म्हणजे काय? त्यांच्यावर राज्य करतात. म्हणजेच बळी तो कानपिळी. त्यानंतर पहा, बडा घर पोकळ वासा, बडा घर पोकळ वासा म्हणजे काय? तर दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात मात्र काय? तिचा आभास. म्हणजे दिसण्यास खूप श्रीमंत मात्र श्रीमंतीचा अभाव आहे तिथे. म्हणजे श्रीमंती आहे का त्यांच्याकडे? नाही, फक्त दिसायला श्रीमंत. म्हणजेच काय? तर बडा घर पोकळ वासा असे अनेक लोक तुम्ही समाजामध्ये पाहिले असतील, जे असे श्रीमंतासारखे मिरवतात खूप, मात्र ते श्रीमंत असतात का? नाही. म्हणजेच काय? बडा घर पोकळ वासा. त्यानंतर पहा पुढची म्हण काय म्हणते? पाचामुखी परमेश्वर, पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय? म्हणजेच बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे. बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे म्हणजे काय? पाचामुखी परमेश्वर. त्यानंतर पुढील म्हण पहा काय आहे? पुढील म्हण आहे फुल ना फुलाची पाकळी, फुल ना फुलाची पाकळी. या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो, वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा कमी देणे. त्यापेक्षा कसे देणे? कमी देणे. म्हणजे काय? फुल ना फुलाची पाकळी. त्यालाच आपण म्हणतो फुल ना फुलाची पाकळी देणे. अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो, की वास्तविक जितके द्यायला पाहिजे म्हणजे एखादं मोठं जरी गिफ्ट द्यायचं असेल, म्हणजे ज्यावेळेस एखादी मोठी वस्तू, भेटवस्तू द्यायची असेल, त्यावेळेस जर छोटंसं सामर्थ्य आपलं नसल्यामुळे ज्यावेळेस आपण छोटीशी भेटवस्तू देतो, अशा वेळेस त्याला म्हणतात फुल ना फुलाची पाकळी देणे. त्यानंतर पहा पुढील म्हण आहे भिंतीला कान असतात, भिंतीला कान असतात. या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो, गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही भिंतीला कान असतात खूप वेळेस ऐकलं असेल, बरोबर आहे? भिंतीला कान असतात. हिंदी मूव्हीमध्ये देखील पहा तुम्ही ऐकलं असेल, दीवार के भी कान होते हैं, दीवार के कान होते हैं. म्हणजे काय? गुप्त गोष्ट ही उघड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी ती गोष्ट झाकलेली राहते का? नाही, ती उघड होतेच. म्हणजे काय? भिंतीला देखील कान असतात. अशा प्रकारे मित्रांनो, या होत्या आजच्या आपल्या 20 म्हणी. यापूर्वी देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून म्हणी कव्हर केलेल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील, तर आपल्या चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या पाहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत रहा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू.